त्यानंतर आपली अकाउंटची डिटेल बघायची असेल तर मेनूवरती क्लिक करायचं आहे। इथं आहे व्ह्यू बँक डिटेल। याचे फ्युचर काय काय आहेत बघा। झिरो बॅलन्स आपलं अकाउंट आहे ते ओपन झालेलं आहे आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि UPI या सर्व गोष्टी आपल्या अवेलेबल झाल्या आहेत। त्या पहिल्या लॉक होत्या। हे डेबिट कार्ड आपण लगेच वापरू शकतो। याच्यामध्ये आपल्याला 300 रुपयाचं कूपन आहे, ते कसं वापरायचं आहे ते डिटेल्स खाली दिलेलं आहेत। जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे फ्रीमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे बँकेचं, तर आज आपण बघणार आहे कोटक 811 या बँकमध्ये तुम्ही तुमचं फ्रीमध्ये अकाउंट झिरो बॅलन्सचं कसं ओपन करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड पण मिळेल। तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये सर्व डिटेल लगेच समजतील। अकाउंट ओपनिंग कसं करायचं आहे हे पुढे आपण बघणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, एक व्हाईट पेपरवरती आपल्याला सिग्नेचर करावे लागणार आहे, कारण पुढे आपल्याला व्हिडिओ KYC करायचे आहे। म्हणजे कस्टमर केअर सोबत आपण बोलून आपलं अकाउंट जे आहे ते बँकमध्ये न जाता ऑनलाईन व्हेरीफाय करायचं आहे। तर कशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओ KYC करायचे आहे, अकाउंट कसं ओपन करायचं आहे, या सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे। मित्रांनो, अकाउंट ओपनिंगची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथून आपण अकाउंट कसं ओपन करायचं आहे, कारण आपल्याला फॉर्म हा ऑनलाईन भरावा लागतो आणि ऑनलाईनच आपल्याला व्हिडिओ KYC कस्टमर केअर सोबत बनवावी लागते। तर कशा पद्धतीने प्रोसेस करायचं आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चला आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं क्लिक करून आपलं अकाउंट ओपनिंगची प्रोसेस स्टार्ट करूया। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल। इथे आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे, त्यानंतर खाली आपलं पूर्ण नाव, ईमेल ID आणि पिनकोड टाकायचा आहे। एक टिकमार्क इथं लावून आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण कोटक 811 या वेबसाईटवरती जाल। इथं थोडा वेळ वाट बघायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपलं अकाउंट ओपनिंगची वेबसाईट ओपन झालेली आहे। इथं आपल्याला कंटिन्यू विथ गुगल लिहिलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जेवढे ईमेल ID असतील ते ओपन होतील। आपल्याला जो ईमेल ID लिंक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ईमेल ID साठी आपण लिंक क्लिक केलेली आहे। ज्या काही परमिशन मागत आहे त्या आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत। कंटिन्यू केल्यानंतर आपला ईमेल ID हा या कोटक 811 या बँकेशी लिंक होत आहे। प्रोसेस झाल्यानंतर खाली यायचं आहे। इथं बघू शकता आपल्याला पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे। हा मोबाईल नंबर आपल्या बँकेशी लिंक होणार आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर करंट ॲड्रेसचा पिनकोड आपल्याला इथे टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर पूर्ण प्रोसेस येईल। इथं आपल्याला आता पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथं आपल्याला 2 टिकमार्क आहेत त्या लावायचे आहेत। दोन्ही डिटेल टाकून टिकमार्क लावल्यानंतर प्रोसीड टू व्हेरीफायचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपल्या पॅन कार्डवरची आणि आधार कार्डवरची डिटेल चेक केली जाईल। आता इथं आपल्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP सेंड केला गेला आहे, तो आपल्याला OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर अशा पद्धतीने प्रोसेस स्टार्ट होईल। आपण आता आधार कार्ड व्हेरीफाय केलेलं आहे। आता इथं आपल्याला परमिशन मागत आहे लोकेशनची, तिथं अलाउ करायचं आहे। इथं आपल्या आधार कार्डवरून डिटेल्स आलेले आहेत। खाली आपल्याला फादरनेचं नाव टाकायचं आहे पॅन कार्डवरती जसं आहे तसं। त्यानंतर तुम्ही खाली काय काम करता, मंथली इन्कम काय आहे, इन्कमचा सोर्स काय आहे, लग्न झालं आहे का नाही, ह्या गोष्टी आपल्याला सर्व इथं डिटेल टाकायच्या। तर मी डिटेल सगळ्या टाकून घेतो। सर्व डिटेल टाकल्यानंतर खाली आहे मदर्स मिडन नेम, म्हणजे आईचं लग्नाआधीचं नाव काय आहे ते टाकायचं आहे। मिडन नेम टाकल्यानंतर प्रोसीडला क्लिक करायचं आहे। इथं आपल्या आधार कार्डची डिटेल टाकायची आहे। पूर्ण आपल्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे। सर्व डिटेल टाकल्यानंतर खाली प्रोसीडचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं आता आपल्याला नॉमिनीचं डिटेल आपण ॲड करू शकतो किंवा तुम्ही स्किप करणार असेल तर स्किप पण करू शकता। इथं आपल्याला या सर्व टिकमार्क जे आहेत ते पूर्ण वाचायचे आहेत आणि या सर्व टिकमार्क करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर इथं बघू शकता मॅक्झिमम बॅलन्स आपण 5,000 रुपयाच्यामध्ये ठेवू शकतो। इथं आपल्याला अशी लिमिट लागली आहे 5,000 रुपये जास्तीत जास्त बॅलन्स ठेवू शकतो। UPIचा वापर करू शकत नाही आणि व्हॅलिडिटी आपल्याला 12 महिने आहे, म्हणजे थोडक्यात हे वॉलेट ओपन होत आहे। खाली इथं बघू शकता आपण जर KYC केली 6 महिन्याच्या आत तर आपलं कोटक 811 सेव्हिंग अकाउंट हे ओपन होईल KYC केल्यानंतर। तर इथं आपल्याला ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूचं क्लिक करायचं आहे। इथं आपल्याकडे 3 अकाउंट आलेले आहेत। यातलं 811 सुपर अकाउंट जे आहे त्याला 10,000 डिपॉझिट आहे आणि हे क्लासिक अकाउंट आहे ते 2500 रुपयामध्ये होते। मिनिमम बॅलन्स आपला 0 आहे, कारण आपण 0 अकाउंट ओपनिंगचे चार्जेस आणि 0 अकाउंट ओपनिंगमध्ये बॅलन्स नसला तरी चालतं आहे। ह्या पद्धतीचं आपल्याला हे क्लासिक अकाउंट ओपन करायचं आहे। इथं टिकमार्क लावायचे। ॲड 2500 इनिशियल फंडिंगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डिपॉझिट 2500वरती क्लिक करायचं आहे। पे वाया UPI ॲप्स, आपण UPI ॲपने पैसे पेमेंट करायचं आहे। फोनपेचा वापर करून आपण पेमेंट ॲड करूया। पेवरती क्लिक करून आपण पेमेंट करूया। पेमेंट हे आपण कंप्लीट केलेलं आहे। इथं कुठलीही छटछट करायची नाही, ऑटोमॅटिकली हे बॅक होईल।
इथं आपल्याला वाट बघायची आहे, ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होत आहे. पेमेंट आपण कन्फर्म केलेलं आहे. आपलं जे अकाउंट आहे ते SMS येत आहेत अकाउंटचे. इथं आपल्याला आता जो MPIN आहे तो सेट करायचा आहे आणि कन्फर्म MPINवरती क्लिक करायचं आहे. MPIN आपला सेट झालेला आहे. इथं थोडंसं खाली घ्यायचं आहे, ह्यांची ॲडव्हर्टाईज आहे. इथं कंटिन्यू विदाउट प्रोटेक्शनवरती क्लिक करायचं आहे. आपलं कोटकचं 81 अकाउंट रेडी झालेलं आहे. डेबिट कार्ड कन्फिगर होत आहे, म्हणजे आपल्याला पेमेंट करण्यासाठी जे UPIवरनं आपण पेमेंट करू शकतो त्याची डिटेल इथं येत आहे. हे आपलं अकाउंट आता ओपन झालेलं आहे, बघू शकता. क्लासिक हे अकाउंट 0 बॅलन्सचं अकाउंट ओपन झालेलं आहे. इथं आपला CRN नंबर जनरेट झालेला आहे. आपला कोटकची जी डिटेल्स आहे ती इथं आलेली आहे. इथं बघू शकता मिनिमम बॅलन्स 5,000 आहे. UPI आपण क्रेडिट ओनली आहे आणि अवेलेबल आफ्टर KYC. तर KYC आपल्याला करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला 180 दिवस आहेत. इथं आपण कंप्लीट KYCवरती क्लिक करूया. स्टार्ट व्हिडिओ कॉल आहे, याच्या थ्रू आपण हे जे लिमिट लागले ते आपण लिमिट सगळं हटवायचं आहे. तर इथं कनेक्ट विथ अ कोटक 81 ऑफिसर ओव्हर व्हिडिओ कॉल, म्हणजे व्हिडिओ कॉलने आपण वापरू शकतो. ह्याला क्लिक करूया. फिजिकल पॅन कार्ड लागणार आहे. सिग्नेचर आपल्याला एका ब्लँक पेपरवर करायचे आहे, व्हाईट पेपरवर. इथं आपल्याला गो टू व्हिडिओ KYCवरती क्लिक करायचं आहे. आपला हा असा ॲड्रेस आहे. हा सेम ॲड्रेस असेल तर इथं टिकमार्क लावायचे आहे आणि खाली इथं प्रोसीड विथ आधार ॲड्रेस लिहिला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला कन्सेंट द्यायचं आहे. इथं सिलेक्ट ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि ॲग्री अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला ओरिजिनल पॅन कार्ड आहे ते हातात घ्यायचं आहे आणि एक सेल्फी पण आपला अपलोड करावा लागणार आहे आणि व्हाईट पेपरवरती सिग्नेचर पण करावं लागणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला टेक फोटोवरती क्लिक करायचं आहे, अलाव करायचं आहे. कॅमेरा आपला चालू झालेला आहे. सर्व डिटेल टाकल्यानंतर आपल्याला इथं डेबिट कार्ड आहे. इथं बघू शकता 589 रुपये चार्जेस आहेत. आपल्याला कुठलं क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे. इथं बघू शकता 399 रुपये आहे, तर हे कार्ड आपण घ्यायचं आहे. इथं बघू शकता कंटिन्यू फॉर 399, 1 वर्षासाठी लागणार आहेत आपल्याला. याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अलाववरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर एक एजंट आपला कनेक्ट होईल आणि आपले व्हेरिफिकेशन सगळी डिटेल्स चेक करेल आणि आपला अकाउंट हे ॲक्टिवेट करेल. त्यासाठी आपल्याला सर्व डिटेल्स शेअर करायचे आहेत. अकाउंट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने एक ईमेल येईल. याच्यामध्ये आपले अकाउंट ओपन झाले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटी मिळत आहेत ह्या डिटेल आहेत. खाली बघू शकता इथं आपल्याला हे असं व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळत आहे आणि आपल्याला फिजिकल कार्ड पण येणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला डाउनलोड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेलं आहे प्ले स्टोअरवरून. इथं आपली भाषा निवडायची आहे. त्यानंतर लॉग इन एक्झिस्टिंग अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्या परमिशन मागत आहेत, त्याला अलाव करायचे आहेत. आपण जो नंबर यूज करून अकाउंट ओपन केले आहे त्या मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे आणि सेंड SMS क्लिक करायचा आहे. आपला मोबाईल नंबर हा या मोबाईलमध्ये असेल तर ऑटोमॅटिकली मोबाईल व्हेरीफाय होईल. त्यानंतर अशा पद्धतीची डिटेल येईल. इथं गॉट इटवर क्लिक करायचं आहे, आय ॲग्रीला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला पिनकोड हा सेट करायचा आहे. त्यानंतर इनेबल फिंगरवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला थंब लावायचा असेल तर. इथं आपल्या सर्व गोष्टी KYC ही कंप्लीट झालेली आहे. बघू शकता डिव्हाइस हा सक्सेसफुल लॉग इन झालेला आहे. इथून तुम्ही चेकबुक हे ऑर्डर करू शकता, आधार लिंक करू शकता. क्लोज करायचं आहे. इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण जे 2500 रुपये ॲड केले होते ते इथं आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपली अकाउंटची डिटेल बघायची असेल तर मेनूवरती क्लिक करायचं आहे. इथं आहे व्ह्यू बँक डिटेल, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले बँकेचा अकाउंट नंबर आहे, IFSC कोड आहे, ब्रँच कोणती आहे ते आहे. खाली बघितलं तर आपल्याला ॲड्रेस आहे. त्यानंतर थोडंसं अजून खाली आलं तर आपली फुल KYC झालेली आहे. याचे फ्युचर काय काय आहेत बघा. 0 बॅलन्स आपलं अकाउंट आहे ते ओपन झालेलं आहे. मॅक्झिमम बॅलन्स, मंथली क्रेडिट, इयरली क्रेडिट, चेक व्हॅलिडिटी आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि UPI ह्या सर्व गोष्टी आपल्या अवेलेबल झाल्या आहेत. त्या पहिल्या लॉक होत्या. जर तुम्ही KYC केली तर ह्या सर्व गोष्टी अनलॉक होतात. 0 बॅलन्स आपलं अकाउंट हे अशा पद्धतीनं ओपन झालेलं आहे. त्यानंतर हे 7 दिवसामध्ये असे आपल्याला डेबिट कार्ड रिसीव होईल. हे डेबिट कार्ड आपण लगेच वापरू शकतो. याच्यामध्ये आपल्याला 300 रुपयाचं कूपन आहे, ते कसं वापरायचं आहे त्या डिटेल्स खाली दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही आपलं अकाउंट हे ओपन करू शकता. जे तुम्ही 2500 रुपये इथे ॲड करणार आहे ते तुम्ही लगेच विथड्रॉ करू शकता. कुणालाही UPI करू शकता. अकाउंट ओपनिंगची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला टेक्निक मराठी चॅनलला 100% सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.